7 एप्रिल 2018 रोजी झालेल्या श्री सिद्धिविनायक सहकारी सोसायटीचं स्नेहसंमेलन आजही प्रत्येकाच्या आठवणीत जिवंत आहे. त्या दिवशीचा आनंद, एकत्र येण्याची भावना आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू आजही मनात ताजं आहे. त्यावेळी जी लहान लहान मुलं आपल्या खेळकर स्वभावाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती, ती आज मोठी झाली आहेत. काही जण शिक्षणात तर काही जण आपल्या करिअरमध्ये उत्तम प्रगती करत आहेत. त्यांच्या या निरागस क्षणांची आठवण आजही आपल्याला भावूक करून जाते. या 8 वर्षांच्या प्रवासात काही बदलही झाले. आपल्यातील काही जिवलग सदस्य आज आपल्यासोबत नाहीत. त्यांची उणीव कायम जाणवते, पण त्यांच्या आठवणी, त्यांचं प्रेम आणि त्यांनी दिलेली साथ आपल्या मनात सदैव जिवंत राहील. त्या सर्वांना आपण मनापासून श्रद्धांजली अर्पण करूयात. हे स्नेहसंमेलन फक्त एक कार्यक्रम नव्हता, तर आपल्या सोसायटीच्या एकतेचं, प्रेमाचं आणि आपुलकीचं प्रतीक होतं. त्या आठवणींना उजाळा देत आपण पुन्हा एकदा नव्याने, उत्साहाने एकत्र येऊया आणि पुढील पिढीसाठी अजून सुंदर क्षण तयार करूया. जुने क्षण हेच आपले खरे धन आणि नव्या आठवणी घडवणं हीच आपली खरी ओळख. 2-3 वर्षांची, 5-6 वर्षांची ती चिमुकली मुलं त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरची निरागसता, खट्याळ हसू आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मिळणारा आनंद सगळ्यांना मोहून टाकायचा. आज तीच मुलं मोठी झाली आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर आता आत्मविश्वास दिसतो, विचारांमध्ये प्रगल्भता आली आहे आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला आहे. लहानपणीच्या त्या गोड निरागस चेहऱ्यांची जागा आता स्वप्नांनी भरलेल्या जबाबदारींनी, जाणीव असलेल्या व्यक्तिमत्वांनी घेतलेली आहे. पण एक गोष्ट मात्र तशीच आहे, त्यांच्या हास्यात आजही त्या लहानपणीच्या गोड आठवणी दडल्या आहेत. 6-7 वर्षांपूर्वी झालेल्या स्नेहसंमेलनाची एक खास आठवण म्हणजे जे सभासद त्यावेळी सोसायटी सोडून इतर ठिकाणी वास्तव्यास गेले होते, त्यांनीही अत्यंत मनापासून सहभाग घेतला. त्यांचे सहकार्य, आपुलकी आणि सोसायटीबद्दलची जिव्हाळ्याची भावना यामुळे स्नेहसंमेलन अधिक रंगतदार आणि संस्मरणीय झाले. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा तर वाढलीच, पण एकदा सोसायटीचा सदस्य म्हणजे कायम कुटुंबाचा भाग ही भावना अधिक दृढ झाली. आज मात्र त्या सर्वांची कमी प्रकर्षाने जाणवते. त्यांच्या सहवासाची आणि योगदानाची उणीव प्रत्येक क्षणी जाणवते. आपल्या सोसायटीतील लहान मुलांचे कार्यक्रम उत्सुकतेने व कुतूहलाने पाहणारे आपले सर्व नागरिक पाहताना खूप आनंद वाटतो. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, टाळ्यांचा कडकडाट आणि मुलांना मिळणारे प्रोत्साहन पाहून वातावरण अधिकच उत्साही आणि आनंदी होते. त्याचबरोबर ही लहान निरागस मुलेसुद्धा किती छान पद्धतीने या क्षणांचा मनमुराद आनंद घेत आहेत हे पाहणे खूप समाधानकारक वाटते. खरोखरच अशा सुंदर क्षणांमुळे आपल्या सोसायटीतील एकोप्याची आणि प्रेमाची भावना अधिक दृढ होते. संमेलनाच्या दिवशी आपल्या सोसायटीच्या अध्यक्षांनी कलाकार, संयोजक आणि ज्येष्ठ नागरिकांचा केलेला सन्मान हा कार्यक्रमातील एक अत्यंत सुंदर आणि अभिमानास्पद क्षण ठरला. कलाकारांच्या कलेचा, संयोजकांच्या मेहनतीचा आणि ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवाचा योग्य सन्मान करून त्यांनी सर्वांच्या कार्याची दखल घेतली. या सत्कारामुळे सर्वांना प्रोत्साहन मिळाले आणि एकमेकांबद्दलचा आदर अधिक दृढ झाला. तसेच आरती वळवडे आणि अनिकेत बापट यांनी केलेले अँकरिंग अत्यंत सुंदर आणि प्रभावी होते. त्यांच्या सादरीकरणामुळे कार्यक्रम अधिक रंगतदार झाला आणि संपूर्ण संमेलनाला एक वेगळीच उंची मिळाली. संमेलनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेली लहान मुलांची चित्रकला अतिशय सुंदर आणि सुरेख पद्धतीने पार पडली. आयोजकांनी ही स्पर्धा उत्तम नियोजनासह पूर्ण केली. लहान मुलांनी आपल्या कल्पनेतून रंगांची उधळण करत अप्रतिम चित्रे साकारली, ज्यामुळे वातावरण अधिकच आनंदी आणि सृजनशील झाले. स्पर्धेच्या शेवटी सर्व सभासदांनी मुलांना प्रोत्साहन करून बक्षिसेही देण्यात आली, ज्यामुळे त्यांच्या आनंदात अधिकच भर पडली. अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये कला विकसित होण्यास चालना मिळते आणि त्यांच्या आत्मविश्वासातही वाढ होते. संमेलनाच्या निमित्ताने आयोजकांनी सोसायटीतील सर्व नागरिकांसाठी विविध मनोरंजन खेळांचे सुंदर आयोजन केले होते. प्रत्येक वयोगटातील सदस्यांनी उत्साहाने सहभाग घेतला, ज्यामुळे संपूर्ण वातावरण आनंदमयी आणि उत्साही झाले. या खेळांमुळे नागरिकांमध्ये एकोप्याची भावना अधिक दृढ झाली आणि सर्वांना एकत्र येऊन आनंद लुटण्याची संधी मिळाली.
विशेष म्हणजे सहभाग घेतलेल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विजेत्यांना आकर्षक पारितोषिकेही देण्यात आली. आपल्या सोसायटीमध्ये वर्षभर विविध सण मोठ्या उत्साहात आणि एकोप्याने साजरे होतात. गणपती उत्सव असो, दहीहंडीची धमाल असो, आषाढी एकादशीचे भक्तिमय वातावरण असो किंवा होळी, दसरा आणि दिवाळीचे आनंददायी क्षण असोत, प्रत्येक क्षण आपण एक कुटुंब म्हणून एकत्र येऊन साजरे करतो. दिवाळीत एकत्र येऊन फटाके उडवण्याचा आनंद, गणपतीतल्या आरत्या, दहीहंडीतील जल्लोष आणि इतर सणांमधील उत्साह हे आपल्या सोसायटीच्या एकोप्याचे आणि प्रेमाचे सुंदर प्रतीक आहे. अशाच या आनंदमयी आणि स्नेहपूर्ण वातावरणामुळे आपले स्नेहसंमेलनही अधिक खास आणि संस्मरणीय ठरते. हे फक्त एक कार्यक्रम नसून आपल्या सगळ्यांच्या एकत्र येण्याचा, आनंद लुटण्याचा आणि नात्यांना अधिक घट्ट करण्याचा सुंदर सोहळा आहे.